नमस्ते मॅडम, आपलं आज सरस्वती विद्यालयाचं स्नेहसंमेलन आणि या निमित्तानं आपण विविध दालनं साकारलेली आहेत. आपण आता आहोत महाराष्ट्रातील हस्तकला प्रदर्शनात आहोत. वास्तविक हस्तकला म्हणजे हाताच्या कौशल्याने विविध वस्तू तयार करणं आणि कार्यानुभव अंतर्गत आपण वेगवेगळ्या वस्तू तयार करून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देतो. तर या प्रदर्शनाविषयी आणखी थोडीशी माहिती द्यावी. आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जे व्यवसाय केले जातात, जे हाताने तुम्ही मगाशी म्हटला तसं जे हस्तकला व्यवसाय आहेत, या हस्तकला व्यवसायांची माहिती मिळावी यासाठी हे दालन उभारलेलं आहे. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय असेल, भरतकाम असेल, सोलापुरी चादरी असतील, नाशिकच्या येवला या ठिकाणी बनवल्या जाणारी पैठणी असेल, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल बनवल्या जातात, क्ले मोल्डिंग असेल, शंखशिंपल्यांच्या वस्तू असेल. तसं पाहिलं तर या सर्व पारंपरिक व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी. परंपरेनुसार बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जातात, पण हे व्यवसाय आधुनिक पद्धतीनं कसे केले जातील आणि त्यामधून विद्यार्थ्यांना म्हणजे आपण कुठलाही व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणात नफा कसा मिळवू शकतो आणि नोकरी किंवा चालत आलेल्या रूढी परंपरेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं अर्थार्जन कसं केलं जाऊ शकतं याविषयीची माहिती मुलांना या दालनामधून नक्की मिळेल. यासाठी विद्यालयातील सर्व कार्यानुभव शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आपण जर पाहिलं तर ठाणे पालघर या ठिकाणी केली जाणारी जी वारली कला आहे, वारली पेंटिंग, तर वारली ही आदिवासींची कला आहे. मात्र आधुनिक काळामध्ये मोठमोठे हॉल असतील किंवा आपल्या घरांच्या सजावटीसाठी वारली पेंटिंगचा यूज केला जातो. या दालनामध्ये आपल्याला जे वारली पेंटिंग दिसत आहे ते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही वारली पेंटिंग केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सुप्त गुण आहेत, कला आहेत, या कलेला व्यासपीठ मिळावं, वाव मिळावा यासाठी विद्यालयाच्या माध्यमातून हे खुलं व्यासपीठ. मॅडम, विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे कलागुण आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्याचप्रमाणे त्यांचं व्यावहारिक कौशल्य जे आहे, मी आता बोलला त्याप्रमाणे, ते देखील विकसित निश्चितपणे होईल या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि इतर मुलांना देखील याची चालना मिळेल की आपण काय तयार करू शकतो. तर पालकांनी देखील हे प्रदर्शन पाहावं. बरोबर कदम मॅडम? आणि खूप छान अशा कलाकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. एका मुलांनी जे वर्ल्ड कपसाठी किंवा आणखी काय स्टेडियम किंवा क्रिकेटमध्ये किंवा मॅचमध्ये किंवा आपल्यासमोर दिसतात कागद काम वगैरे छान केलेलं आहे. ठीक आहे, आपल्या सर्वांचं अभिनंदन.